12वा खेळाडू पाठवायचा आहे दोन्ही संघ नाईकबा 11 गलमेवाडी आणि सारा स्पोर्ट्स आळकेवाडी तुमचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे अन्यथा पॅनलाइज केलं जाईल मॅच स्टार्ट व्हायच्या अगोदर तुमचा 12वा खेळाडू आला पाहिजे सारा स्पोर्ट्स आळकेवाडीचा 12वा खेळाडू इथे उपलब्ध आहे चला मॅचला करूया सुरुवात सेमीफायनलचा महामुकाबला श्री काळेश्वर चषक 2026 क्षेत्ररक्षण सजलंय आणि आमंत्रण दिलंय बॅटिंगचं श्री नाईकबा 11 गलमेवाडी संघाला बॅटिंग स्ट्राइक वरती दोन्ही धुरंधर फलंदाज उतरलेत गलमेवाडी संघाकडून नॉन स्ट्रायकिंग एंडला गणेश आणि त्याच्या सोबत ओपनिंगला सातत्याने साथ देतो संघाला एक चांगली फ्लाइंग स्टार्ट देतो तोच फलंदाज आशिष ही सलामीची जोडी सुरुवात केली जाते पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय सेमीफायनलचा महामुकाबला काउंटडाऊन रेडी 5 4 3 2 1 लेट्स प्ले श्री काळेश्वर चषक 2026 चा पहिला बॉल पहिलाच बॉल आणि सेमीफायनलच्या मुकाबल्यामध्ये बायच्या स्वरूपात पहिली धाव आली श्रीकांत सर एक धाव घेतली आणि एका धावेने वाटचाल सुरू केली नाईकबा 11 गलमेवाडी या संघानं दोन्ही संघांच्या संदर्भात आपण चर्चा केली आहे एका मातीतल्या आहेत शेजारी आहेत एका दुसऱ्याच्या बांधाला बांध आहे आणि ते दोन संघ आता आपण पाहतोय प्रवीण तयार पुढचा बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न स्टंप टू स्टंप गोलंदाजी राहिले पहिला चेंडू देखील जर पाहिलं तर पडल्यानंतर थोडासा त्याला बीट केलं फलंदाजाला परंतु यानंतरचा चेंडू सुरेख होता वाईडिश लाईन होती जरूर लेंथ बॉलचा चांगला वापर आणि प्रवीण महाराज एक अनुभवी गोलंदाज अनुभव आहे नक्कीच बरं तर अनुभव आहे प्रवीणकडे उंची जास्त आहे उंचीचा देखील चांगला वापर टप्प्यातील फेरबदल योग्य विचारसरणीची लाईन त्याच्याकडे आहे थोडासा रण फसला प्रवीण जागेत थांबला ज्यावेळेला रण फसतो त्यावेळेला आपला टप्पा देखील चुकतो आणि टप्पा चुकला ना की बॅटर त्याचा फायदा उचलत असतो प्रवीणला बॅटरचा खेळ माहिती आहे थांबवायचा आहे कसा हे नियोजन त्याने डोक्यात बांधले आफ्टर शॉट टम्पूल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जातोय चेंडू वन बाउन्स सीमा रेषा बाहेर जातोय परंतु पंचांचा काय निर्णय येतोय हो हा आहे चौकार 4 रन्स बरं तर पंचांची ऍक्शन पाहिली का चौकार दाखवण्याची एक दमदार ऍक्शन आहे पंचांची देखील फनी ऍक्शन पंचांची आपण पाहतोय लुकलुकणारे चांदणे जसे असतात ना तसा पंचांचा हात लुकलुक करतोय चौकार दर्शवताना कमबॅक केलाय आशिषने चौकार आलाय पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता थांबले श्रीकांत सर तुमच्या मनामध्ये जो फटका खेळायचा डाऊन द ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न होता थांबले डॉट बॉल येतोय कमबॅक राहिले महाराज यांचं पुन्हा एकदा या मॅच मध्ये या पॉवर प्ले मध्ये जर पाहिलं तर वर्चस्व राहिले गोलंदाजी करत असताना सहारा स्पोर्ट्स आळकेवाडी संघाचं नक्कीच बरं सर महाराज आहेत आणि महाराजांना डॉट बॉलचा मंत्र माहिती आहे आणि महाराजांनी हा मंत्र पकडलाय मंत्र मारून चेंडू फेकी करतायत लिंबूचा वापर करतायत डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केलाय मिडॉनच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न तिथे चुकी करणार नाहीये क्षेत्ररक्षक यशचे यशस्वी हात बिग विकेट आशिष बाद आशिष बॅक टू दी डगआउट काय चेंडू सुरेख होता सातत्याने टप्प्यातील बदल खेळ दमदार राहिला प्रवीण यांचा विकेट पूर्वीची शांतता पहिल्यांदा खूप बॅटमनला डॉट चेंडू घालवून फसवलं नंतर त्याला दुखवलं आणि पुन्हा आपल्या जाळ्यामध्ये प्रवीण यांनी त्याला फसवलं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार उतरलेले आहेत नाईकबा 11 गलमेवाडी या संघाकडून ओमकार छोटा पॅकेट बडा धमाका काल काय बॅटिंग झाली त्याची लेफ्ट हँडेड फलंदाज आहे खास करून त्याचा जो शॉर्ट टर्म पूल फटका आहे अगदी दर्जेदार मारतो काल एक त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार मारला होता अप्रतिम दर्जा अगदी समोर चेहऱ्यावरून तो चेंडू खेचून मारला होता आणि विथ द पेस वरती तो अटॅक त्याने केला होता
चांगली बॅटिंग, पुढचा बॉल येतोय, विकेट प्राप्त करून दिले. फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवलाय महाराज यांनी. बॅकफुटला जाऊन खासा ड्राईव्ह केलाय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक धाव येते कव्हर रिजन मध्ये. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे पोहोचेल 6 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचे होते सांगता एक गडी बाद. नाईक बाय 11 गलमेवाडी. चर्चा होते दुसऱ्या षटकामध्ये. पंत सांगतायत आपण जास्त काळ चर्चा, जास्त वेळ चर्चा आपण करू शकणार नाही आहोत. स्पीडअप राहणं अत्यंत आवश्यक आहे. सूर्य परतीच्या दिशेला वाटचाल करतोय. सूर्य आहे तोपर्यंत मैदान आपल्यासाठी आहे मित्रांनो. इथे लाईटची व्यवस्था नाहीये. श्री काळेश्वर चषकाचा थरारक आपण अनुभव पाहतोय, अनुभवतोय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती टीम सहारा स्पोर्ट ताळकेवाडी संघाकडून गोलंदाज शिवाजी आहेत. काल शिवाजीने हॅट्रिक घेतली आहे नितीन सर. काल शिवाजींनी प्रभावित केलंय. खूप विकेट त्यांच्या नावावरती काल राहिलेत. परंतु तुम्ही जे काल केलंय तो आज तुमचा वाचला जातोय तो इतिहास आहे. आता काय करणार आहात? समोरच्या संघाला कसे फसवणार आहात? शिवाजींनी क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल करत आहेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. थोडासा आपण पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. ओमकार डावखुरा फलंदाज. शिवाजी आलेत. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील. वॅप ट्रॅकर सोडून दिलाय डाऊन द लेग साइड. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. बॅट्समन आता पूर्ण तयारीमध्ये आहे. भरत सर, सगळ्यांच्या नजरा एका दिशेनं स्थिरावलेल्या आहेत. निर्णायक क्षण आहे. नजरा स्थिरावलेत आणि बॅट्समन ऑन साइडला हलक्याशा हाताने खेळून काढलाय. बचावात्मक फटका होता. एक सिंगल येईल. धावफलकावरती एक धाव वाढवली जाईल आणि धावफलक वाढत राहील. 8 धावा धावफलकावरती आहेत. अगदी हलक्याताने मनगटाने फ्लिक केला ओमकारने. क्षेत्ररक्षक ठेवला होता त्या ठिकाणी ऑन साइडला. अथर्वची काळेश्वर चषकामध्ये त्याच्या नावावरती एक 50 जोडली गेली जाते. या हंगामामधील दुसरी 50 त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं. चांगला ऍव्हरेज बॅटिंग चालले त्याची आणि चांगला ऍव्हरेज मेंटेन ठेवलाय. स्ट्राईक रेट देखील मेंटेन ठेवलाय. गणेश एक धाव त्यांच्या बॅट मधून आले परंतु इथे बॅटिंग करावी लागेल. आशिष बाद झालाय. खूप लांबून खेळण्याचा प्रयत्न फ्रंटफुटला आले नाहीये. जागच्या जागी जणू दात खिळी बसल्यासारखे फटका सजवलाय. डॉट बॉल येतोय. कमबॅक केलाय शिवाजी यांनी. पुन्हा एकदा सबमरीन राहिलाय. डिलिव्हरी अतिरिक्त बाउन्स नाहीये. पंचांनी बाईच्या स्वरूपात धाव दर्शवले. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे पोहोचेल 9 या आकड्यावरती. 9 ऑन दी स्कोर कार्ड. हाय व्होल्टेज मुकाबला सेमीफायनलची लढत. इथे जो जिंकेल तो पुढे जाऊन धामणी संघासोबत खेळेल. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव येते. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं शांततेत ताण बॅट्समनच्या मनोमंथनामध्ये वाढलेला दिसतोय. मिड विकेटच्या उजव्या बाजूला थोडासा लांब राहिला. डाव मारण्याचा प्रयत्न होता परंतु तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये. एक धाव येते. धावफलक एका धावेच्या मदतीने पोहोचेल 11 आकड्यावरती. श्रीकांत सर सेमीफायनलचा मुकाबला आहे परंतु सहारा स्पोर्ट्स आयकेवाडी याने तो प्रेशर घेतलेला नाहीये. उलटा प्रेशर ठेवला बॅटिंग टीम वरती. ओमकार सर धावांचा वेग आटोक्यात आलेला आहे पण दबाव मात्र वाढलेला स्पष्ट दिसतोय. गलमेवाडी या संघावरती दबाव प्रचंड दिसत आहे. विशेषतः गोलंदाज महत्वाचा ठरला ह्या दबाव पाडण्यामध्ये. यावेळेस लेग कटरचा वापर पाडल्यानंतर शार्प टर्न. गुड लेंथ. थोडेसे बॅट फील करतायत शिवाजी परंतु संघासाठी खेळतायत आणि लढणं तुमच्या रक्तामध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस गावासाठी खेळत असतो, गावच्या प्रतिष्ठेसाठी, आपल्या संघासाठी खेळत असतो त्यावेळेस माणूस स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवतो. तीच गोलंदाजी शिवाजी यांच्या मार्फत आपण पाहतोय.
बॅकफुटला जाऊन पुन्हा फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू समोर राहतोय, घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल. स्क्वेअर ऑफ द विकेट फटका पाहायला मिळाला. षटकाचे होते सांगता 2 षटकानंतर धावफलक 12, सरासरी 6 आहे आणि सरासरी 24 या आकड्यावरती आपण नायगवा 11 गलमेवाडी संघाचा धावफलक पाहतोय श्रीकांत सर. परंतु धावा खूप बनवाव्या लागतील कारण की सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघ चांगल्या लयमध्ये आहे. त्याचबरोबर अथर्वची बॅटिंग चांगली चालू आहे, महाराज यांची चांगली बॅटिंग, त्यामुळे 40 धावा 40 धावा धावफलकावरती डिझर्व करतायत नागबाईलोनची. गोलंदाजी खास आहे, गणेश असतील संपत असतील चांगली गोलंदाजी राहिली, परंतु धावा जोडणं गरजेचं आहे धावफलकावरती. अपट्रॅकर फटका बसलाय, क्षेत्ररक्षक मिड ऑफचा तो चुकी करणार नाही. शिवाजी यांचे हात, विकेट गणेश बाद. वेलकम डीजे. भाई करतई दावा. गणेश बाद झाल्यानंतर अक्षय आलेत इनिट नंबर 4 वरती. बॅकफुटला जाऊन चांगला पंच केला, चेंडू जातोय थोडस फंबल शिवाजी यांचं, परंतु असा फरक पडणार नाहीये. 1 धाव ती जोडली जाईल धावफलकावरती. गुणलेखक नितीन पवार सर यांच्या माध्यमातून धावफलक पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 अगदी थांबून ठेवलंय. चांगली गोलंदाजी राहिले, महाराज असतील त्यानंतर शिवाजी आले आणि आता महेश पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये अगेन्स्ट दी ओमकार. ओमकार सातत्याने एक डीप स्क्वेअर लेग ठेवलाय, एक मिड विकेटला आपण अथर्वला पाहू शकता आणि थोडी जवळ तिथे क्षेत्ररक्षण सजवलंय. त्याचा जो बॅटचा स्विंग आहे, बॅटचा जो झोन आहे त्यानुसार क्षेत्ररक्षण सजवलंय. फटका फसलाय जरूर क्षेत्ररक्षक आणि तो चुकी करणार आहे. या मॅच मध्ये मोठी ट्विस्ट म्हणजे ओमकारची विकेट. प्रेमने तिथे कोणतीही चुकी केली नाहीये, अगदी बॅकफुटला ठेवलं होतं पहिल्याच चेंडू पासून नायकबा 11 गलमेवाडी संघाला आणि अजून देखील ते प्रेशर रिलीज करू शकला नाहीये संघ. ओमकार बाद, बिग विकेट. आदित्य आणि अक्षय ही फ्रेश जोडी मैदानात मिडल ऑर्डर आता चालू झालेले आहे. नायकबा 11 गलमेवाडी संघाची पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावा बॅट मधून कमी आल्यात, परंतु एक्स्ट्राच्या धावा देखील खूप खर्च केलेत चाळकेवाडी संघाने. चांगला ड्राइव्ह पाहायला मिळाला. महाराज यांना बीट करून चेंडू जातोय डीपला. हो इथे फंबल चुकी होते आणि मिसफिल्डचा हा येतोय चौकार. या महत्वपूर्ण धावा असतील, एक मोमेंटम शिफ्ट झाला असेल नायकबा 11 गलमेवाडी संघाच्या बाजूने, कारण की मस्ट नीडेड रन्स आलेत. चौकार येतोय आदित्यच्या बॅटमधून. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, मिस टाइम झालाय. चेंडू जातोय स्लिपला. 1 धाव येते घोषांकी क्षेत्रामध्ये. 1 धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचले 19 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू सोडून दिला. यावेळेस स्वतःच्या जाळ्यामध्ये फसवलंय. ओव्हरची समाप्ती होते. शेवटचा चेंडू येतोय डॉट.
तिसऱ्या षटकानंतर सरासरी 6ची आहे त्या सरासरीवरती संघ खेळतोय. धावफलक पोहोचलं थोडस पुढे 19 या आकड्यावरती शेवटचं षटक आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सारा चाळकेवाडी संघाकडून गोलंदाज यश. यश पहिला चेंडू हाताळतोय. चौथ्या षटकातील स्लॉटचं षटक मॅच बनवणारा हे षटक असेल. धावफलकावरती 19 लागलेत. 6 चेंडू बाकी आहेत. स्ट्राईकला अक्षय आहे, नॉन स्ट्रायकिंगला आदित्य, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. मॅचला करूया सुरुवात. चला यश थोडं स्पीडअप ठेव मित्रा. सारा स्पोर्ट चाळकेवाडी वॉर्न केलं जाते, तुम्ही अतिरिक्त वेळ घेऊ शकत नाही. 12 मिनिटं झाले. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कव्हर अप करायचं आहे. अन्यथा तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. चांगला बॉल, वाईडिश लाईन. पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. वाईडची वाट पाहतायत. फलंदाज बॅट स्विंग राहिलेली नाहीये. पाठीमागच्या 3 चेंडूवरती बॅट स्विंग केलेली नाहीये. आदित्य आणि अक्षयने पुढचा बॉल येतोय याचा. तिसरं षटक आहे, इथे धावा जमवाव्या लागतील. ओहो, यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह चांगला पाहायला मिळाला. शिवाजी आहेत चेंडू खाली. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 20 या आकड्यावरती 20. आदित्यला ब्लॉक केले यावेळेस रनआउटची संधी. विकेट. फलंदाज बाद. बॅक टू दी पवेलियन. वेलकम डीजे. खूपच बाहेर वाईट बॉल. पंचांचा इशारा. वाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 21 या आकड्यावरती 21. अक्षय पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आला होता. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. धावफलक 22 या आकड्यावर 22. चांगली गोलंदाजी यशपर्यंत आतापर्यंत थांबून ठेवलंय. स्लॉटचं षटक आहे आणि स्लॉटच्या षटकामध्ये दिसून येत नाहीये की गलमेवाडीचा संघ काउंटर अटॅक करत असेल. आणि त्याची ट्राय चांगली राहते, परंतु त्याला यश येत नाहीये आतापर्यंत. चांगले चेंडू हाताळलेत. 3 चेंडू झालेत. चांगली गोलंदाजी यशची. तोलून मापून गोलंदाजी करतोय. यावेळेस खराब गोलंदाजी. डाऊन द लेग साइड. वाईट +1. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल 24 या आकड्यावरती 24. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा खराब एसटी रक्षण. राहुल राठोड विकेट कीपर. आज खराब एसटी रक्षण राहिले त्यांच्याकडून. पंचवीस धावा झाले धावफलकावरती. शेवटचा बॉल होता. इथे देखील बिग करण्याचा प्रयत्न. शेवटचा देखील होते डॉट. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी संपलाय खेळ आणि प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडलेत 25 आणि 26 धावांचं एक मापक आव्हान उभं केलंय सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघासमोर. जाऊयात आपण अतिथी कक्षामध्ये घेऊयात काही सत्कार सन्मान.
जिथे जोडले जातील श्रीकांत सर. या ठिकाणी आपण मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. माननीय आदरणीय बजरंगजी मोंडे साहेब यांचा सन्मान विशालजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. स्वागत नसे हे फक्त हा तर आहे जिवाळा. तुम्हा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीने पावन झाला काळेश्वर चषकाचा रमणीय सोहळा. रमणीय सोहळा, रमणीय सोहळा. सायंकाळचं सत्र, रमणीय वातावरण, वाऱ्याची मंद झुळूक आणि याच्यामध्ये मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांचा यथोचित शुभ सन्मान माननीय आदरणीय बजरंगजी मोंडे साहेब यांचा सन्मान विशालजी सुर्वे यांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. त्याचबरोबर माननीय आदरणीय अरुणजी मोंडे यांचा सन्मान गणेश मोंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. अरुण मोंडे यांचा सन्मान गणेशजी मोंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. उपस्थित असलेले संतोषजी पाटील साहेब यांचा सन्मान अजय मोंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. संतोष पाटील यांचा सन्मान अजय मोंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. गलमेवाडी संघाला 6 रनांची पॅनल्टी असेल. त्यामुळे जे आव्हान होतं 26 ते आव्हान 20 धावांचं असेल. सारा स्पोर्ट्स चाळकेवाडी संघाला जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता असेल. उपस्थित असलेले माननीय आदरणीय निवाजी पाटील साहेब यांचा सन्मान विनोदजी मोंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. माननीय आदरणीय विकासजी पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती अनिकेतजी साळुंके यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. निवाजी पाटील साहेब यांचा सन्मान विनोदजी मोंडे साहेब यांच्या शुभ हस्ते होईल. विजयजी सुर्वे साहेब यांचा देखील सन्मान माननीय आदरणीय शिवाजी साळुंके यांच्या शुभ हस्ते होईल. उपस्थित असलेले रामचंद्रजी मोंडे साहेब यांचा सन्मान सौरभजी वरेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. माननीय आदरणीय संतोषजी मोंडे, सुनीलजी शेलार, आर्यन साळुंके या सर्वांचा यथोचित शुभ सन्मान सोहळा या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. जाऊयात बॅक टू क्रिकेट, ऐकूयात मॅच ची कहाणी. अथर्व आहे तयार. 6 धावांच्या पॅनल्टीमुळे धावा फलकावरती धावा जोडल्या गेल्या. 19-20 धावांचं आव्हान असेल. अथर्व बॅटिंग साठी तयार. पहिला बॉल गणेश. पहिलाच बॉल ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि काठी काढले. बिग विकेट. लो स्कोरिंग मॅच आहे आणि मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाले. पहिल्याच चेंडूवरती 0वरती बाद झालाय अथर्व. त्याला भोपळा देखील फोडून दिला नाहीये गोलंदाज गणेश यांनी. वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. अथर्वची मोठी विकेट पहिल्या चेंडूवरती प्राप्त करून दिले गणेश यांनी. पॅनल्टी तुम्हाला सोसावी लागली. ही पॅनल्टी जर लागली नसती तर नक्कीच या मॅच मध्ये मजा आली असती, कारण की मोठा मासा गळाला त्यांनी पकडला होता पहिल्या चेंडूवरती. गणेश पुढचा चेंडू घेऊन येतोय. करण आलाय. यश आणि करण चांगला खेळाडू आहे. इथे सिंगल डबलने मॅच ऑन करणं गरजेचं आहे. परंतु जाऊयात पुढच्या चेंडूकडे. दुसरा बॉल येतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील. यावेळी चांगला ड्राइव्ह केलाय. पंच केला होता. पॉइंटला अगदी टेनिस फटका पाहायला मिळाला आणि धावफलक खुलं होते.
सारा स्पोर्ट चाळकेवाडी संघाचं एक विकेट एक धाव अशी ही सध्याला स्थिती पाहतोय. चला स्पीडअप ठेवायचंय मित्रांनो. पुन्हा एकदा अतिशय वेग होता या चेंडूवरती. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते. आणि गणेशच्या अगेन्स्ट जर पाहिलं गेलं तर बोधी फलंदाज थोडीशी डिफेन्सिव्ह भूमिका पाहायला मिळाली. या अगोदरच्या देखील जो नॅचरल टॅलेंट आहे अथर्वचा, कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न पडल्यानंतर स्विंग होऊन चेंडू हात आला. त्यानंतर करणने देखील ड्राईव्ह केला आणि यावेळेस फक्त डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव येते. धाव फलक पोहोचले 2 या आकड्यावर. थोडासा एक सिली कव्हर पुढे घेतलाय. ओ चांगला फटका, पॅडल स्वीप आणि चेंडू जातोय लांबच लांब आणि पडतोय सीमा रेषा बाहेर. षटकार. वेलकम डीजे. यश अप्रतिम स्ट्रोक. अगदी फोटो शूट करावा या स्ट्रोकचा, तितका मातबर स्ट्रोक त्याने खेळला. पॅडल स्वीप तितकासा इझी नाहीये अगेन्स्ट दी फास्टर गोलंदाज. आणि गणेश यांचा जो लेंथ आहे त्या लेंथ वरती पॅडल स्वीप खेळला. धाव फलक 8 या आकड्यावरती पोहोचलाय. अजून 12 धावांची गरज. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून उडवलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. एक धाव येते. धाव फलक पुढे पोहोचतोय 9. श्री काळेश्वर चषक 2026 मधली ही सेमीफायनलचा महामुकाबला तुम्ही पाहताय. मान्यवरांचे या ठिकाणी सकाळपासूनच जी मांदी आलेली आहे, उपस्थित मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत. वापटका चांगला शॉर्ट ऑन पूल पाहायला मिळाला, स्टेट आलाय चेंडू व्ही शेप मध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय चेंडू दन 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 करीत सीमा रेषा पार. चौकार. वेलकम डीजे. आपण सन्मान घेणार आहोत माननीय आदरणीय विकासजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान अनिकेतजी साळुंके यांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. माननीय आदरणीय विकासजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. मायेची, प्रेमाची, जिव्हाळ्याची, आपुलकीची आणि आपल्या मातीतल्या माणसांना शाल देऊन त्यांचा यथोचित शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. माननीय आदरणीय रामचंद्रजी मोंडे साहेब यांचा देखील शुभ सन्मान सौरभजी वरेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. रामचंद्रजी मोंडे यांचा शुभ सन्मान सौरभ वरेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. मान्यवरांनी या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य, मोलाचं योगदान या संपूर्ण मान्यवर मंडळींच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा मित्रांनो आपण कंप्लीट झालेली बघत आहोत. या स्पर्धेमध्ये मोलाची साथ, मोलाचा हात या सर्व माणसांचा राहिलाय. माननीय आदरणीय संजयजी मोंडे साहेब यांचा देखील शुभ सन्मान सौरभजी वरेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. माननीय आदरणीय संजयजी मुंडे साहेब यांचा देखील शुभ सन्मान सौरभजी वरेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात येत आहे. उपस्थित असलेले माननीय आर्यन साळुंके यांचा देखील शुभ सन्मान विनंती करतो की गणेशजी मुंडे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात येतोय. आर्यन साळुंके यांचा सन्मान होतोय. आर्यनजी साळुंके यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे.
माननीय आदरणीय लक्ष्मणजी साळुंके यांचा देखील सन्मान होतोय. जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. 15 धावा झालेत. अभिषेक साळुंके यांचा देखील सन्मान होईल या मुख्य व्यासपीठावरती. माननीय आदरणीय अभिषेकजी साळुंके यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येत आहे. धावफलकावरती एकूण धावा आहेत 16 धावा आणि चेंडू बॅकवर्ड पॉइंट रिटर्न डी झोन घोषांक क्षेत्रात होईल ट्रायबल एक सिंगल डी च्या स्वरूपात. धावफलकावरती धाव होईल ऍड 23 18 धावा धावफलकावरती आहेत. यश गोलंदाजी मार्क वरती. रचनात्मक कलात्मक फटका डी झोन मध्ये खेळलाय. एक सिंगल येईल आणखीन एक. ज्याच्यामध्ये जो जिंकेल तो मात्र आई भराडी माता धामणी याच्या बरोबर श्री काळेश्वर चषक 2026 ची मेगा फायनल लढेल. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. नवीन गोलंदाज 6 चेंडू 1 धावांची गरज आहे. कोणती टीम ठरेल या श्री काळेश्वर चषक 2026 च्या मानकरी? कारण की धामणी संघ चिठ्ठीमध्ये जाऊन फायनल मध्ये थेट पोहोचलाय. इथे सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी हा संघ 6 चेंडू 1 धावांची गरज आहे. परंतु अजून चेंडू हाताळलेला नाहीये सांगू शकत नाही. परंतु ऑलवेज goes to the final but last over first ball. ओ चांगला फटका अगदी गॅपला पाहून आणि इथे ती धाव येते यशच्या बॅट मधून आणि विजयाचे मानकरी ठरतायत सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी. गो टू दी फायनल श्री काळेश्वर चषक 2026 मधील दुसरी टीम. पहिली टीम होती भराडी माता धामणी ची चिठ्ठी मधून वर आली होती आणि इथे नाईकबा 11 गलमेवाड्या संघाला सहजरित्या बीट केलं आणि हा संघ पोहोचलाय फायनल मध्ये.